हाय मग सगळे कसे आहेत माझे मित्रमैत्रिणी सगळे बरे आहेत ना। तर आपण आज ब्लॉगला केली आहे सुरुवात। खूप दिवसांनी शेवटचा ब्लॉग आपला होता ट्रिपचा, तो सगळ्यांनी नक्की बघितला असेल आणि सगळ्यांना आवडला असेल होपफुली, मी अशी प्रार्थना करतो। तर आज खूप दिवसांनी आपण ब्लॉगला सुरुवात केली। थोडंसं जरा माझं थोडे प्रॉब्लेम्स चालू होते त्यामुळे ब्लॉगला मी शूट नव्हता केला। तर ब्लॉगला पण आज दुपारी चालू केला आहे। तर कालही पिकनिकला गेलेलो फॅमिलीबरोबर, पण त्याची थोडेसे व्हिडिओ पोस्ट वगैरे मी केले, पण ब्लॉगमध्ये नाही घेता आलं मला, कारण ब्लॉग चालूच नव्हता केला। पण आजपासून आपण परत सुरू करतोय ब्लॉगला। तर आता उठलो आपण, फ्रेश वगैरे अजून झालो नाही आहे, कारण काल ड्राईव्ह खूप केला त्यामुळे लेट घरी आलो। उठलो आपण जरा चेहरे आपला उलट चेंज करू, जरा दाढी केस कापायला जाणार आहे। तर कट वगैरे करून मग थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये आज दुपारनंतर रात्रीपर्यंत कसा काय विषय आहे। तर भेटूया आपण थोड्याच वेळात मित्रांनो। तर निघालो आपण आता घरातून, जरा दाढी केस कापूया, निघाले केसिंग कशी आहे। तर जाऊन येऊया पटापट, आपण फ्रेश अप होऊया, कारण आज आहे एक शो। तर शो पण ब्लॉगमध्ये कवर करूया आपण। तर मुलांना सगळ्यांना बोलवलं फोन करून 2:30-3 वाजेपर्यंत गाडी घेऊन आहे, कारण माझी गाडी आहे, प्रशांतची गाडी माझ्याकडे आहे, भावाची माझ्या, ती गाडी माझ्यावरती घेऊन चाललो आहे मी। तर चला आपण फटाफट जाऊन येऊया, भेटूया थोडाच वेळ। हाय माय गायज, आपण ब्लॉगमध्ये परत आलेलो आहोत। मोबाईल झालेला स्विच ऑफ, त्यामुळे कंटिन्यू करू शकलो नाही। तर वाजता आपण दाढी बिडी कापून तयार झालं आहे, सेटअप पण आपला झाला आहे। तर सेटअप ऑन नव्हता करू शकलो कारण खूप, त्या दरम्यान आपण आलं टेम्पो धुवायला, टेम्पो वॉश करू, आणि टेम्पोमध्ये आपण महादेवाची मूर्ती आली ती पण लावायची, मस्त वॉश करून पटापट लावूया आणि सेटअपवरती लवकर जाऊया, कारण आता 6 वाजता सेटअप पण ऑन करायचं आहे। तर ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो अजून पुढे काय कसा काय विषय। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो, तुम्हाला थोडंच दाखवतो। साऊंड टेस्टिंग घेतली आपण, आता निघलो आपण टेम्पो घ्यायला। टेम्पो झाला असेल आपली गाडी, फटाफट गोडाऊनला पण जाऊया, आता दिवाबत्ती लावूया आणि परत शोवरती येऊया। टेम्पो धुवायला आपण जवळ लावलं शोच्या इथे, झाला असेल मस्त चकाचक। भोलेनाथची मूर्ती लावूया आपण त्यामध्ये मस्त एकदम। चला तुम्हाला दाखवतो थोडा वेळ। हा मित्रांनो, मग आपली गोडाऊनची पूजा झालेली आहे आणि महादेवाची मूर्ती लावलेली आहे मस्त, तुम्ही बघू शकता। हां, आता ही मूर्ती मी मित्राकडनं मागवली माझ्या थायलंड नाही सॉरी, आपलं इथून केदारनाथवरून मागवली मूर्ती ही, बघू शकता तुम्ही जी रेकॉर्डिंग। ही मूर्ती जी आहे ती पेटंट केलेली मूर्ती आहे, तुम्हाला कुठे भेटणार नाही, बघू शकता तुम्ही मित्रांनो। खूप भारी मूर्ती मला मित्रांनी आणलेली आहे, त्याच्या मित्राचे खूप खूप धन्यवाद, थँक्स अ लॉट, माझ्यासाठी एवढी भारी मूर्ती आणली भोलेनाथाची। ठीक आहे, आता पण पूजा झालेली आहे आपली गोडाऊनची पण, भोलेनाथची पण। आपण निघूया आता शोवरती मित्रांनो, चला। मित्रांनो आता आपण झालं निघलोय, आपला मित्र एक भेटला आहे इंद्रानगरचा आपला एक छावा आहे, सागर आहे, मी नाही, आपला भाऊ आहे। भावा कलरचे कामं कोणाला पण द्यायचे असेल तर आपल्या भावाला कॉन्टॅक्ट करा, लय भारी कलर। अरे ब्लॉग में डालेगा तेरा पागल, कल ब्लॉग में देख लेना तेरा वीडियो, देख भाऊ है आपला, सपोर्ट करा भावाला। आयला ते कितना तेरा ऍड कर रहा ब्लॉग में यूट्यूब पे, तू ऐसा हे अशी लोक असल्यामुळे आपल्याला पुढे जाऊन देणार नाही, अशी लोक ही नालायक लोक। चला मित्रांनो, मी चाललो नित्याला आणि ओमीला घ्यायला, भेटूया मग ब्लॉग मध्ये, थांबा। तर भावांनो, हळदी सीझनचा पहिला शो बोले तो हळदी सीझन स्टार्ट झालेला आहे, हळदीचा पहिला शो आपण केलेला, बघूया फुल धमाल येणार आहे शो मध्ये। आपल्या मित्राच्या भावाच्या हळदी, सेटअप रेडी आपला, साऊंड चालू आहे। ऋतू आमचे मंडपवाले मग भेटलेले पहिल्या ऑर्डरला आम्हाला, आम्ही असेल आता पुढे अजून ऑर्डर करणार आहे, तर आम्हाला हेल्प करतील नितीन भाऊ पुढे जाऊ। तर बाय, आज झालेली हळदीची ऑर्डर, पहिली हळदीची ऑर्डर हा आलेला आहे, हा माणूस विथ बिर्याणी खायला आला, बिर्याणी नवीन मेंबर आपला ऋतू डार्लिंग। चला मग थोडाच वेळात आणि स्टार्ट करू।